ज्या दिवशी माझ्या हातात पैसे येतील त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांचे लेख दोन्ही साभार परत करणार। तसं हे काय फार टिकणार नाहीच आहे आपल्याला, इतक्या कमी लोकांना कळलं तेवढंच बरं आहे, तोंडावर पडशील नाही तर तुटल्यावर। आता येईन एकच, जे घेतले ते साभार परत करायचं। लते 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 हा देव माझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या करणार पाय। तुला पाहावंसं वाटलं आणि तू भेटली मला। इकडं कुठं? अभिला डबा द्यायला गेलते। हा वा वा वा, ऐकून इतकं हलकं वाटतंय म्हणून सांगू, आजचा अख्खा दिवस माझा एकदम आनंदात जाणार। लते एक सांगू, संसाराची गाडी बी अशीच मार्गी लाव आणि मग पाय संसार कसा सुखाचा होतो ते। येऊ मी? हॅलो मिस नाशिक, आज तुम्ही मला फोन केला? अरे बाप, हा हे मला तुमच्यासारखं जमतच नाही राव, तुम्ही प्लीज एकदा करून दाखवा प्लीज। ए बच्चे, फालतूपणा बंद कर आणि मी काय बोलतेय ते नीट ऐक। नाकाव राग, सॉरी सॉरी, बोला बोला बोला, तुम्ही फक्त बोला, आम्ही ऐकायलाच बसलेलो आहे। पैशाची तर मदत केली नाहीस तू, सॉरी ना, ते दुसरी एक मदत करशील का? कसली मदत? सज्जन माहितीये का तुला? गरम गरम भजी का? काय नशीब आहे राव अभि सरांचं, काल लग्न झालं आणि वहिनी आज गरम गरम डबा घेऊन हजर। मग छुपा रुस्तमच निघाले मात्र अभि सर डायरेक्ट लग्नच करून आले ना। हे पण आपण असं सोडायचं नाही सरांना, पार्टी तर घेतलीच पाहिजे ना राव। सर आम्ही घरी जेवगे जेवायला, काय वहिनी स्वयंपाक बनवत्या, काय वहिनीच्या हाताला चोय, वा वा वा, एकच नंबर। मग पाहू का जरा चव पाहू का? पाय पाय, ए तू बी पाय। वा वा वा, अरे तो अभि सरांचा डबा आहे, त्यांच्यासाठी तरी ठेवा, वहिनीने एवढ्या प्रेमाने पाठवला येतो। मग नाही ठीक आहे, खा तुम्ही। आणि तुम्ही? सर खातीन भजी? पण ते असलं तेलकट खात नाही ना। खाईनच, करीन डबल व्यायाम, द्या। दीदे काय म्हणजे आज मी खूप खुश आहे। काय झालं? आपलं सगळं सेटिंग झालं। नाही नको ना त्या आमदाराच्या पोराच्या नादाला लागू। अगं ते कसं आहे ते कार्ट, ते वाया गेलंय खूप। दीदे अगं नको माझी काळजी करू तू, आणि तसं मी त्याच्या नाही, तो माझ्या नादाला लागलाय, मी फक्त त्याचा उपयोग करून घेते माझ्या फायद्यासाठी। जेवण तयार आहे। दुपारी सांगितलेलं विसरली का तू? काय? तुझ्या आजचं जेवणार नाही म्हणून? तू बी विसरला का? काय नामींना जाऊन तूच सांग माझ्या हातचं खाणार नाही म्हणून। डब्याचं सांगितलं का? मी कायला सांगू, माझं काम फक्त डबा द्यायचं होतं। बरं केलंस, असंच करत जा, माझ्या वानकडीत पडूच नको तू। पडणार बी नाही, तुझं तू बघ। हेच मेंटेन करू आपण, तुझं तू पाय, माझं मी पाहतो। मामी म्हणत होत्या दसरा आलाय ना आपला पहिला सण, मग
सणाबिनाचं लय सिरियसली घेऊ नको, कारण मुळात आपलं लग्नच सिरियस नाही ना. त्यामुळे वर्षभरात आपल्या आयुष्यात जे काही सण येतील ते पहिले आणि शेवटचे. किती इन्व्हॉल्व व्हायचं तुझं तू ठरव, मी यात इन्व्हॉल्व नसेल एवढं नक्की. आज पूजेला लती नाही तर किती सुन सुन वाटतंय. नाथा, अरे बाबा याची सवय घे करून आता, तिची माया सोड. हा विचार कर का पोरांचा पहिला सण आहे आणि तो बी दसरा, तर आपल्याकडून काहीतरी सोनं नाणं जावायला द्यायला पाहिजे ना. तुझी आयुष्यभराची पुंजी 18 लाख रुपये, त्याची तर राख झाली. आणि 2 लाख रुपये त्या बेण्यानं बुडवले. पैसे पैसे करत होता नुसता मेला, जसं काय वर घेऊन जाणार आहे. जाऊ दे ना आई, कशाला आता मागचा विषय काढते. नाथा, अरे नको त्या लोकांसाठी आपण भरभरून सगळं केलं, मानपान केले, जेवण खावणं केले, आणि आपली पोरगीच्या घरात नांदायला गेली, त्यांचं साधारण मानपान बी नाही करता आलं आपल्याला. आता लग्न झालंय म्हटल्यावर जावायचा मानपान व्हायला पाहिजे, देणं घेणं व्हायला पाहिजे. हा ना, ते तर काही स्वतःहून बोलणार नाही, पण आपलं काहीतरी कर्तव्य आहे का नाही. अहो, इंदू वहिनींना साधा आयर्वी नाही करता आला आपल्याला, पण आता निदान आब्याला काहीतरी सोन्याचं. मान्य आहे मला, पण आता त्याला द्यायला माझ्यापाशी काय बी शिल्लक नाही राहिलं. संपलंय सगळं. बापू, आता दसऱ्याला सोनं म्हणून काय आपट्याची पानं द्यायची का? मटेरियल नीट उतरून घे. किती वेळा बोललो मी तुला, विटा कुठे आहे, सिमेंट कुठे आहे, पाणी पडते सिमेंटवर, बघून घे. हॅलो हॅलो, कोण आहे? लतिका. काय वेळ आहे का बोलायला? तसं नाही आहे, बोल. पण काय झालं? नंतर करते. नाही बोल ना, काय अर्जंट आहे का? तर तो वाळूचा ट्रक कधी मागवायचा? हे आता मीच सांगू, घ्या ना मागून. हां बोल, काय म्हणते? राहू दे, अरे मी नंतर करते फोन. हो दादा, मागच्या पिल्लरला घ्या ना मारून पाणी. हां काय काय म्हणली? अर्जंट आहे का काही? ते आज खंडेनवमी आहे ना, हा मग मामी म्हणत होत्या काय? अवजारांची पूजा. हां करतील ते आप्पा, आणि ते तुझ्या जिमच्या. आईला माहिती. पण त्यांनीच सांगितलं तुला विचार म्हणून. नको, गरज नाही. का? का म्हणजे? अरे ते तुझं झालं, आईला सांग, तिला काय बोलायचं असेल तर स्वतः फोन कर. मी असं नाही सांगू शकत. तुला वाटत असेल तर तूच सांग. तू कायला बोलती मग? तू नाही का बोलला? फोन कायला केला? तू उचलायचा नव्हता, कायला उचलला तू फोन? हां चुकलं आमचं. मामी विचारत होत्या घरी कधी. हो, कशाला भाऊजींच्या वस्तूंना हात लावली न विचारता? चिडतील ना ते. तुला काय करायचंय? त्याची बायको बोलली त्याच्याशी, काय नाही चिडत तू. लते, बोलली ना ग तू, सांगितलं ना आब्याला. हो,
हात जोड. का किती शिल्लक आहे? 15-16 हजार आहेत. काय होणार आहे एवढ्यात? नको टेन्शन घेऊ. हे घे, हे घे आणि मोड. पण दसऱ्याला जावायला सोनं द्यायलाच पाहिजे, रीत असते तशी. नाही आहे, तुझं सोनं नको मोडाय. मी पाहतो काहीतरी. अरे मी तिलाच द्यायला ठेवलं होतं, पण तिने नाही घेतलं. नको आहे, राहू दे तुझ्यापाशी. हा ना, आणि सणासुदीला कशाला ना सोनं मोडायचं, राहू दे तुमच्याकडेच. आणि काय करू ठेवून? आणि असं बी आता कुठून निर्वाल जायचंय मला सोनं घालून? आणि आपण काही वेगळे आहे का? त्या माझ्या नातीचं नवीन नवीन लग्न झालंय, आपण कुठं रीतिरिवाजात कमी नको पडायला. आता दिवाळी बी येईल, समजे रीतिरिवाज आपण नीट केले पाहिजे. त्यांनी मोठ्या मनानं आपली पोरगी करून घेतली, एका शब्दानं आप्पा काही बोलला नाही देण्या घेण्याचं. बघा त्याचा गैरफायदा नको आपण घ्यायला. घे, नका विचार करू. आणि तुझ्याकडे पैसे आले ना का मग मला चांगली फॅशनेबल बोरमाळ करून दे. अरे आई आहे मी तुझी, माझं जे आहे ते तुझंच आहे. ते घे आणि मोड, नको एवढा विचार करू. त्याच्यात दसरा बी होईल आणि दिवाळी बी होईल. सांगितलं होतं ना मी नको म्हणून. आगाऊपणा कायला करती? हात कायला लावला माझ्या वस्तूंना? ओरडू नको. काय सांगितलं होतं ना मी? हो, पण मी येईपर्यंत मामींनी पूजा सुरू केली ती. मग तू सांगितलं का नाही आईला? पूजा झाली होती तोवर. आणि तसं बी ज्याच्या जीवावर आपण स्वप्न पाहतो ना, त्या वस्तूंची पूजा करावी लागते. मी केलं तर कुठं बिघडलं? हे पाय, उगा माझा राग त्यांच्यावर नको काढू. तरी तू का हात लावला माझ्या वस्तूंना? शस्त्रांची पूजा करतात आज. तुझं स्वप्न आहे ना स्पोर्ट अकॅडमीचं, मग ज्याच्यामुळं तुझी अकॅडमी उभी राहणार आहे, तुझ्या या वस्तूंची पूजा केली पाहिजे. देव मानलं पाहिजे त्यांना. त्यांचे आशीर्वाद घेतले तरच तुझं स्वप्न पुरं होईल ना. हे पाय, मी तुझ्या स्वप्नाच्या आड कधीच येणार नाही. सॉरी, मी तुला न विचारता तुझ्या वस्तूंना हात लावला. पण खरंच माझा हेतू वाईट नव्हता. ते शेवटचं, यापुढे असलं काही करू नको. मला बी काही हौस नाही. मी फक्त माझं काम करत होते. मी माझ्या परीनं तुटेपर्यंत निभावणार आहे आपल्या नात्याला. त्याचं भविष्य नसलं तरीही. आपल्या नात्याला भविष्य नाहीये, पण अंत नक्की आहे. पण तो लईच जवळ आहे. 6 महिने, त्यापेक्षा जास्त नाही.
अगं बस की, काय उभी राहते, बस. लते, दरवर्षी तू तोरण बनवते आणि आव्या दोन्ही घराला लावतो. यावर्षी पण तसंच होणार मामी. नाही नाही, अगं थोडा फरक असणार. दरवर्षी कसं तुम्ही शेजारी म्हणून करत होतात आणि आता आता नवरा बायको म्हणून करणार. देव करो आणि पुढची 60, 70, 80, 90, 100 वर्ष तुम्ही दोन्ही घरांना अशीच तोरण बांधत राहू. माझा आशीर्वाद आहे मी तुम्हाला. एवढ्या लांबचं कायला बोलता मामी? म्हणजे अगं तुमचा संसार सुखाचा व्हावा असं मनापासून वाटतं ग मला. आला का आब्या? तोरण लावून टाक. आणि बापूंच्या घरी पण तोरण लावायचं आहे, विसरू नको बरं. पण आधी आपल्याकडचं लाव आणि मग जा तिकडे. येला ते दे दे त्याला. स्टूल आणते. नको. जमल का रे? दरवर्षी मीच बांधतो ना. अरे पण दरवर्षी तू स्टूल घेतो ना, आज नाही बोललं म्हणून विचारलं. बांधन मी. हो हो, ऐकलं का? आले या लवकर. त्यांचं ना लते काय मला कळतच नाही, सारखं बोलवत बसत. मला तुझी मदत बी नकोय आणि आधार बी. अरे पडशील. आणते मी स्टूल. नकोय. काय माहिती की बाई, पडला वाटतं. हे पा, असा नवरा धड पडला ना की बायकोच लागती सावरायला. बरोबर का नाही? हा बरोबर आहे. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली.
गुलू 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 बोलतायत हो? ते जस्ट मॅरिड का काय म्हणतात ते असेच बोलतात ना? नाही म्हणजे भांडत असू नये म्हणजे मिळवली. काय याला भांडतील? काय भरोसा नाही हो. त्याची शाळा घ्यायची गरजच आहे. तुमच्या ड्युटीवर अजिबात भरोसा नाही माझ्याला. बापूंकडे तोरण बांधीन मी. उगा देखल्या देवाला दंडवत घालायची काही गरज नाहीये. तुझ्या मनात नसेल तर नको येऊ, मी जाईन. तुला कळतं ना माझ्या मनातलं. मामींनी सांगितलं बापूंकडे जाऊन तोरण बांध, तर थोबाडावर 12 वाजले होते तुझ्या. कायला बघते मग माझं थोबाड? काम कर ना तुझं. मला काही हौस नाही, मी माझं कामच करत होती. मी दिसली की लगेच तोंड वाकडं करतो. आता तुझं थोबाड दिसल्यावर अजून काय होणार आहे? तोंड वाकडच होणार ना. कायला एवढं रडतो रे? किंवा थोबाडाबद्दल बोलतोय मी काही? बोल, मला काही फरक पडत नाही. बघतच नाही तर बोलू कायला? चांगलंय, मी जाईन बापूंकडं. मला तुझी काही गरज नाही. तू काही कर ना, मला कायला सांगते? नंतर म्हणू नको मी सांगितलं नाही म्हणून. काही बोलतच नाही मी. चांगलंय, असंच राहू दे. असंच राहणार एंड पर्यंत. एकदा का पैसे जमले ना की तुला बापूंची अमानत साभार परत. किती वेळ तेच तेच सांगणार रे? तुला सांगून आला नसल, पण मला ऐकून ऐकून लय कटाळा आला आता. ज्यावेळी पैसे जमतील तेव्हा बघू काय करायचं ते. आता उगा बोलू नको. मला एकदा सांगितलेलं कळतं आणि लक्षात बी राहतं.